2032 मध्ये मुंबईचा विनाश होऊ शकतो। 2032 साली मुंबई शहरावर प्रचंड वेगाने मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नासाने हा मोठा इशारा दिलाय। 64,000 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वाटचाल करतोय। त्यामुळेच प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यानंतर मुंबई ते कोलकाता या भागात कुठेतरी आदळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। अनेकांनी मुंबईला सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलंय। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत या लघुग्रहामुळे महाप्रलय येण्याचा धोका वर्तवण्यात येतोय। त्यामुळे आता मुंबई बुडू शकते अशी देखील भीती वर्तवली जाते। आणि आता अजून एक बातमी आहे सर्वांना धडकी भरवणारी, कारण जगावर पुन्हा एकदा कोरोना सारखंच महाभयंकर संकट घोंगावतंय। चीनमध्ये नवा व्हायरस आढळून आलाय, ज्याने जगाला धडकी भरवली आहे। चीनमध्ये HKU5 नावाचा हा नवीन व्हायरस सापडल्याचं वृत्त आहे। हा व्हायरस कोविड-19 सारखाच असल्याचा दावा केला जातोय। विशेष म्हणजे वटवाघळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होतोय। चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलंय। तर शी झेंगली या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह काम करतात। ही तीच संस्था आहे जी कोविड व्हायरसबाबत वादाच्या केंद्रस्थानी होती। तर आपण पाहतोय HKU5 हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे। हाँगकाँग मधील जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळलाय। कोविड-19 ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू जनावरांमधून माणसामध्ये होतो। HKU5 विषाणूचा संसर्ग तर ACE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका अधिक आहे। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। बातमी नाशिकमधून। नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश असताना विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी चौकात गर्दी केली। यावेळी नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आलाय। तर मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना समोरासमोर आल्याने नाशिक शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। 25 वर्ष पाठपुरावा करून देखील नाशिक महानगरपालिकेने हे धार्मिक स्थळ हटवलं नव्हतं। त्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर कारवाईला सुरुवात झाली। मात्र कारवाईनंतरही हिंदू संघटना आक्रमक होत्या। महंत सुधीर दास यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळावर आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। आता ताब्यात घेतलेलं आहे। हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतील, त्यासोबतच महंत सुधीर दास देखील या ठिकाणी आलेले होते। नाशिकमध्ये हिंदू सकल मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईला वेग आला। तर साधू आणि महंतांची धरपकड सुरू झाली। महंत अनिकेश शास्त्री महाराजांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं। अनिकेश शास्त्री महाराज यांच्या घराबाहेरही पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडीतली जवळपास 5,000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवलाय। तर शेकडो JCB मशीन्स आणि बुलडोजर लावून 250 एकरावरची बांधकामं पाडण्यात आली। आणि या कारवाईमध्ये अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामं, भंगार दुकानांचा समावेश आहे। कल्याण आणि डोंबिवली परिसरात सामान्य नागरिक रस्त्यावर उतरलेत। दिवा परिसरामध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईला तीव्र विरोध केला जातोय। पुतळ्यांना प्रतिकात्मक फाशी देत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला। पेपर फुटीमागे शिक्षकच असल्यास हे दुर्दैव आहे असं स्पष्ट मत प्राचार्य संध्या कांबळे यांनी व्यक्त केलंय। पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असते असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर 10वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी पेपर फुटीची प्रकरणं समोर आली आहेत। 10वीचा पेपर फुटल्याप्रकरणी यवतमाळमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महागाव तालुक्यामध्ये कोठारी परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला होता। केंद्र संचालकानेच हा पेपर फोडल्याचं समोर आलंय। त्यामुळे केंद्र संचालक श्याम तास्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
जालन्यातील पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर सीएससी केंद्र चालकासह एका इंग्रजी माध्यमातील शाळेच्या कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे। शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे व्हॉट्सअपवर प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेला पेपर फुटीचं ग्रहण लागलंय। सर्वात आधी साम टीव्हीने या पेपर फुटीवर आवाज उठवला होता। त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली। परीक्षा केंद्रावर पेपर पाठवताना पूर्ण चित्रीकरण केलं जातं, सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाते। कर्नाटकमध्ये जाणारी एसटी वाहतूक थांबवण्यात आली आहे। तर कन्नड कार्यकर्त्यांनी एसटीवर हल्ला केला होता। तसंच एसटी बस ड्रायव्हरला देखील काळं फासलं होतं। मात्र त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी एसटीची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली। कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला करण्यात आला। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटीवर हल्ला केला। यावेळी एसटी बसला काळं फासत बसच्या ड्रायव्हरला देखील मारहाण केली। कन्नड भाषा येते का असा प्रश्न जबरदस्तीने विचारण्यात आला। ही घटना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे। शिर्डीमध्ये धरपकड मोहिमेमध्ये मुंबई पोलीस दलातील एक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भीक मागताना आढळल्यात। नशेच्या आहारी गेल्यामुळे ही वेळ त्यांच्यावर आली आहे। तर गेल्या 10 वर्षांपासून शिर्डीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळते। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। बँक लॉकरमधून लंपास करण्यात आलेली रोकड हवालामार्फत बाहेर पाठवल्याचं तपासात उघड झालंय। या बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता याने बँकेमध्ये 122 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलंय। मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांमध्ये 83% महिला या विवाहित असल्याचा आकडेवारीवरून स्पष्ट झालाय। तर अविवाहित लाभार्थी 11.8% आणि विधवा लाभार्थी 4.7% इतके आहेत। लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण हे एकत्रितपणे 1% कमी आहे। मोठ्या विरोधानंतरही नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला वेग आलाय। तर विधानसभा निवडणुकीपूर्वीच थांबलेल्या या प्रकल्पाला पुन्हा गती मिळत असून येत्या 15 दिवसात जमिनीच्या अधिग्रहणासाठी संयुक्त मोजणी सुरू होणार आहे। वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। ग्राहकांना 5 ते 10% वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। मंगळवारी 25 फेब्रुवारीला नवी मुंबईतील सिडको भवनामध्ये महावितरणच्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावर सुनावणी होणार आहे। त्यानंतर या प्रस्तावित दरांबाबत निर्णय घेण्यात येईल। पीएमपीएलचे सर्व कामकाज आता मराठी भाषेतच करण्याचे आदेश पुण्याच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिलेत। प्रशस्ताचा कारभार सुरळीत करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक नार्वेकर यांचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरावस्था झाली आहे। कसबा संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र हे स्मारक सध्या अखेरची घटिका मोजत असल्याचं चित्र दिसतंय। स्मारकाचे दरवाजे, गेट मोडक्या स्थितीमध्ये आहेत। अगदी दारुड्यांचाही हा अड्डा झालाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे छावा चित्रपट हा प्रदर्शित झालेला आहे, त्यामुळे छावा चित्रपटाचा उदो केला जातोय। मात्र दुसरीकडे त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरावस्था झाल्याचं आपण पाहतोय। आणि आता एक राजकीय बातमी आहे। भाजप नेते मंत्री नितेश राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात। असंच राणे यांनी आता पुन्हा एकदा एक बेधडक वक्तव्य केलंय। सरपंचांची यादी घेऊन बसणार, भाजपच्या सरपंचाला 100% उबाठा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय। दरम्यान यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय उत्तर दिलंय तेही आपण पाहूयात। कारण जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाही, पहिलं प्राधान्य भारतीय जनता पक्ष
आणि मग आमचे महायुतीचे पक्ष. पण जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाही त्यांना निधी भेटणार नाही, अधोरेखित नाही. म्हणून जे काही निधी वाटपाचा विषय आहे शेवटी यादी आपल्याकडे शेवटची येणार आहे. शेवटचा स्टॉप आहे मला. आणि तेव्हा काट होणार आणि मग लोकांना कळेल आहे भारतीय बीजेपी मध्ये गेलो पाहिजे आणि मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन बघणार. त्याच्यामध्ये बघणार की बाबा ठीक आहे बीजेपी 100% निधी, चला ठीक आहे उभाटा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही. हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे. प्रत्येक पक्षाची भावना असते, आमच्या पक्षाची भावना आहे. पण शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल. पण आपापले पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो. आम्ही करतोय, एकनाथजी करताय, अजितदादाजी करताय. त्यामुळे आपापला पक्ष मजबूत केला पाहिजे. जिथे इथं स्पेस आहे तिथे आपला पक्ष वाढवला पाहिजे. त्यातनं शेवटी काय होणार आहे, महायुतीच मजबूत होणार आहे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यात पहाटेचा गारवा आता कमी झालाय. अनेक भागात किमान तापमान वाढलंय. रत्नागिरी या ठिकाणी शुक्रवारी सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा 6.6 अंशांनी अधिक होतं. जीबीएसमुळे सांगलीमध्ये 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. राज्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून थैमान घातलेल्या जीबीएस आजारामुळे मृत्यूचं सत्र सुरूच आहे. नागपुरात जीबीएसचा आणखी एक बळी गेलाय. शुक्रवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये एका 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे नागपुरात जीबीएसने दगावलेल्या रुग्णांची संख्या 3 वर पोहोचली आहे. जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखंच महाभयंकर संकट घोंगावत आहे. चीनमध्ये HKU5 नावाचा हा नवीन व्हायरस आढळलाय. विशेष म्हणजे वटवाघळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होतोय. चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलंय. हा व्हायरस कोविड-19 सारखाच असल्याचा दावा केला जातोय. राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पुण्यात दिली आहे. नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे आणि या हेल्पलाईनवर नागरिक ट्रॅफिक संदर्भात समस्या टाकू शकतात. त्यानंतर ती समस्या सोडवण्यासाठी पोलीस सक्रिय राहतील. नंदुरबारमध्ये शहादा धडगाव घाटात वाघदेव आणि देव मोगरा मातेचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षी भरणाऱ्या यात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी वाघदेवाची पूजाही करण्यात येते आणि यात दरवर्षी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. बातमी हिंगोलीतून. हिंगोलीच्या वसमतमधील आरळमध्ये अन्नपूर्णा मातेच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेमध्ये काल भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली. यावेळी कुस्तीपटू पैलवानांना हजारो रुपयांची बक्षिसे देण्यात आली. आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात झालेली आहे. जवळपास 10 ते 12 लाख भाविक भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवलाय. भराडी देवीच्या मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. तसंच मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई केल्याचं देखील पाहायला मिळतं. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. महादेव मुंडेंच्या हत्येत पोलिसांचा देखील सहभाग आहे. तर बंगल्यावरून फोन आल्यामुळे तपास थांबलाय असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय. दरम्यान सोमवारपर्यंत आरोपीला अटक करा अन्यथा उपोषण करणार असा इशारा देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलाय. तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. ज्ञानेश्वरी मुंडे सोमवारी अल्टिमेट संपून मी मंगळवारी तर काही ठामच आहे उपोषणाला. मी बसणार आहे एसपी ऑफिस समोर. जिथे एसपी सरांची गाडी लावते तिथेच मी जाऊन बसणार आहे. मग मला कोणी काय पण करू. त्यांच्या देखत एक आम्हाला पोलीस म्हणले आम्हाला फोन आले म्हणजे बंगल्यावर. त्यांच्या देखत त्या चोरमुली सरांनी देखत नाही. चोरमुली सरांना अजून पण विचारा. ते डायरेक्ट पोलीस म्हणलेले फोन आले म्हणले म्हणून आम्ही तपास थांबवला. काय सांगता येते आता. संतोष भैयाच्या ह्याच्यात पोलीस इन्व्हॉल्व आहेत. ह्याच्यात बी पोलीस असले तर म्हणून तपास करत नसते तर ते तरी काय सांगावं आपण. पहिले तर सगळे पोलीस
आणि आता एक महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींच्या अर्जांची सरकारी यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे। त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखीनच घटणार आहे। दुसरीकडे फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा आजपासूनच मिळण्यास सुरुवात होणार आहे। पाहूयात या विषयीचा एक सविस्तर रिपोर्ट। लाडकीला फेब्रुवारीचा हप्ता आजच। वित्त विभागाकडून 3490 कोटी वर्ग। पडताळणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत घट। एकीकडे लाडक्या बहिणींच्या अर्जांची शासकीय यंत्रणेकडून काटेकोरपणे पडताळणी सुरू आहे, दुसरीकडे फेब्रुवारीचा 8वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता होती। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत। मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे, कारण सरकारने काटेकोर निकष लावलेत। पाहुयात कोणते निकष आहेत आणि नियमात काय बदल केलाय। 4 चाकी वाहन कुटुंबात असेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही। महिला परराज्यामध्ये विवाह करून स्थायिक झाली असेल त्याही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार आहे। अर्जात दिलेली नावं आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावं यात तफावत आढळून आली आहे। अशा 16.5 लाख महिलांना लाभ मिळणार नाही। ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केलं जाणार आहे। नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित 1500 रुपयांचा लाभ मिळेल, त्यापेक्षा अधिक पैसे मिळणार नाहीत। यासाठी प्रत्येक विभागातून माहिती घेण्याचं काम सुरू आहे। आता नव्याने छाननी सुरू झाल्यानं अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामुळे सरकारी तिजोरीवरील भारही कमी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।